नाही, ही गोष्ट खरी आहे का? ज्या वेळेला आम्हाला हे प्रकरणाची माहिती मिळाली आणि सर्वात पहिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय डॉक्टर महोदयांना आणि कर्मचारी आणि नर्स यांना सपोर्ट दिला आणि त्यानंतर मग संपूर्ण प्रसार माध्यमातनं ही बातमी सगळीकडे प्रसारित झाली आणि प्रचंड व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर मग सगळे स्तरांवरनं जेव्हा निंदा व्हायला लागली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव आणल्यानंतर मग याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण मला एक माहिती अशी मिळालेली होती का 6 तारखेला रात्री ही घटना घडली आणि ही घटना घडली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतलं त्यांच्या मालकीचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगर रुग्णालय. आणि ही घटना घडल्यानंतर कुठेच वाच्यता झाली नाही, कुठेच कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही, काहीच झालं नाही. जेव्हा 7 तारखेला हे जे डॉक्टर होते ज्यांच्याबाबत ही घटना घडली, अतिशय निंदनीय घटना जी घडलेली आहे, हे माननीय आयुक्त महोदयांना जेव्हा भेटायला गेले त्यावेळेला आयुक्त महोदयांनी यांना 3 तास बाहेर बसून ठेवले आणि त्यांना नंतर सांगण्यात आलं का तुम्ही अतिरिक्त आयुक्तांना भेटा करून. मला आयुक्त महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर ही घटना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होते, त्याचे CCTV फुटेज अवेलेबल आहेत, तर आपण तात्काळ पोलीस प्रशासनाला याचं इंटिमेशन का दिलं नाही? आपण प्रशासनाचे प्रमुख आहात ना. आणि आपण दुसरी एक गोष्ट विचार करायला पाहिजे का ही घटना जी घडलेली आहे संपूर्ण, ठीक आहे, त्या लोकप्रतिनिधींनी तर एकदम चुकीचं काम केलेलं आहे, पण त्या लोकप्रतिनिधीमुळे सगळे लोकप्रतिनिधी आज बदनाम झाले. याचं मुख्य कारण काय? हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, यंत्रणा नाही, त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. तर याची जबाबदारी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांची पण आहे ना. आता नगरसेवक निवडून तर 6 महिने झाले, याच्यापूर्वी 5 वर्ष प्रशासन होतं, ना महासभा होती ना स्थायी समिती होती, संपूर्ण कंट्रोल हा प्रशासनाकडे होता. त्यामध्ये कोविड काळ येऊन गेला, कोविड काळामध्ये 100 कोटीच्या वर यंत्रणा आले महानगरपालिकेमध्ये, व्हेंटिलेटर्स आले, ICU बेड आले, भरपूर यंत्रणा आले, ते सगळं गेलं कुठे? आणि जर महानगरपालिकेकडे जर एवढी 2 मोठी हॉस्पिटल आहेत, रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे, शास्त्रीनगर हॉस्पिटल आहे, याच्यावर जर महानगरपालिका प्रॉपर कंट्रोल करू शकत नाही तर काय फायदा अशा प्रशासनाचा? या 3-4 महिन्यामध्येच प्रचंड 2 घटना घडलेल्या आहेत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये, तरी सुद्धा याच्यावर काही हे झालेलं नाही. मला तर आमच्या पक्षातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तर अशी मागणी आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये आयुक्तांची पण चौकशी झाली पाहिजे. यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय. जर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही घटना घडते, कुठल्याही प्रकारचं याचं कॉन्ग्निजन्स आयुक्त घेत नाही, पोलिसांना कळवत नाही, ही अत्यंत हलगर्जीपणा आहे.